सुनील तटकरे हे राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करतात असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार वारंवार करतात। अशातच रविवारी रात्री रोहित पवारांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली, ज्यावरून आता राष्ट्रवादीच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे। तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेला हा फोटो खासदार सुनील तटकरे यांच्या मतदारसंघात पार पडलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमाचा आहे। ते स्वतः देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या बॅनरवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरे यांचा फोटो, तसेच मंत्री आदिती तटकरे, अनिकेत तटकरे यांचे सुद्धा फोटो दिसतात। पण दिवंगत अजितदादा पवार, पक्षाच्या प्रमुख तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार किंवा खासदार पार्थ पवार यांचे फोटो मात्र बॅनरवरून गायब आहे। यावरून आता आमदार रोहित पवारांनी सुनील तटकरेंना पुन्हा एकदा धारेवर धरलंय। मालकाला अलगद बाजूला सारून जेव्हा बटाईदार जमिनीचा सातबारा स्वतःच्या नावावर करतो, त्याचं हे जिवंत उदाहरण आहे, जे आम्ही वारंवार बोलतोय। अशा शब्दात रोहित पवारांनी निशाणा साधलाय। मंडळी, सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून सुनील तटकरे यांच्यावर पक्षातून देखील टीकेची झोड उठवली जाते। तर दुसरीकडे हा वाद वाढत असताना मंत्री आदिती तटकरे यांनी या संपूर्ण प्रकरणाला स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय। नेमकं काय घडलंय, यावरून राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष कसा तापलाय आणि सुनील तटकरेंनी आता खरंच आपल्या मर्यादा ओलांडल्यात का, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय दे दणका। मंडळी, 27 मार्चला रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथे राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमातील बॅनरवरून खासदार तटकरे आणि कुटुंबानं आता नवा वाद ओढावून घेतलाय। पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार तसंच दिवंगत अजित पवारांचा फोटो या बॅनरवरून वगळण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आता 2 दिवसांनी हे बॅनर आमदार रोहित पवारांनी समोर आणल्यानं राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय। विशेष म्हणजे इंदापूरमधील या कार्यक्रमाला सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती, त्यामुळे त्यांच्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये देखील उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात। तसंच सुनील तटकरे यांनी पक्षांतर्गत वर्चस्व गाजवण्यासाठी किंवा पक्षावर आपली पकड मजबूत करण्यासाठी ही खेळी केल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। तर विलिनीकरण आणि पक्षाच्या नेतृत्वावरून आधीच वाद सुरू असताना आता या प्रकरणामुळे अजित पवार समर्थकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। यावरून राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी तीव्र संताप व्यक्त केला। ते म्हणाले की दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याशिवाय आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस मान्य नाही। परवा रायगड जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात या सर्वांचे फोटो वगळून कार्यक्रम घेण्यात आला। ही गोष्ट मनाला पटणारी नाहीये, त्यामुळे यामध्ये वेळेत बदल करणं आवश्यक आहे, तरच पक्ष व्यवस्थित चालेल। परंतु या सर्वांना टाळून जर पक्षामध्ये कोणी आपले मनसुबे रचत असेल तर त्या व्यक्तीचं अवघड आहे, असं म्हणत उदयकुमार आहेर यांनी प्रदेशाध्यक्ष असलेल्या तटकरेंनाच इशारा दिलाय। तर माजी आमदार अमोल मिटकरी यांनी देखील या बाबतीत नाव न घेता सुनील तटकरेंना चांगलं सुनावलंय। मिटकरी यांनी ट्विट करत म्हटलंय की ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे त्यांचाच फोटो हटवला जातोय, हे राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही। राष्ट्रवादीच्या देवतांना डावलून स्वतः देव बनण्याचा कुणी प्रयत्न करू नये, महाराष्ट्र हे कधीच सहन करणार नाही, असं म्हणत मिटकरी यांनी देखील संताप व्यक्त केलाय। दरम्यान बॅनरवरून फोटो हटवण्याचा हा वाद वाढताच मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माफी मागितली आहे। तसंच आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे। त्या म्हणाल्या की स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रम घेतले जातात, असे अनेक कार्यक्रम दिवसभरात होत असतात। अशातच एका ग्रामपंचायत पातळीवरील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले दिवंगत नेते अजित पवार आणि राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी यांचा फोटो नव्हता। याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते। अजितदादा असतील, सुनेत्रा काकी असतील, यांचं आमच्या मनातील स्थान अढळ आहे। बॅनरवरील फोटोतून आम्हाला सगळ्याच कार्यकर्त्यांची निष्ठा ठरवू नये। तर या निमित्तानं एक बरं झालं की स्थानिक कार्यक्रमातील स्थानिक पातळीवर घडलेल्या घटनेला चुकीचा मुद्दा बनवणारी यंत्रणा कशी काम करते हे आमच्या लक्षात आलं। हा मुद्दा चवीनं चघळणाऱ्यांना दादा हयात असताना त्यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल मनातून किती पश्चाताप व्यक्त करावा लागत असेल देव जाणे। बाकी काकींना पक्षाच्या कुटुंब प्रमुख म्हणून आमच्या चुकीबद्दल आमचे कान पकडण्याचा अधिकार आहे। मंडळी, आदिती तटकरे यांचं हे ट्विट देखील बरंच काही सांगून जात असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्यात, कारण त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत झालेल्या प्रकरणाबद्दल माफी देखील मागितली आहे आणि विरोधकांनी याला चुकीचा मुद्दा बनवल्याचंही सांगितलंय। या प्रकरणी रोहित पवारांनी टीका करताना म्हटलं होतं की मालकाला अलगद बाजूला सारून जेव्हा बटाईदार जमिनीचा सातबारा स्वतःच्या नावावर करतो, त्याचं हे जिवंत उदाहरण आहे। रोहित पवारांचे हे शब्द मंत्री आदिती तटकरे यांच्या जिव्हारी लागल्यानेच त्यांनी अशा पद्धतीने ट्विट केल्याचं आता बोललं जात आहे।
शिवाय सुनील तटकरे हे मागील अनेक दिवसांपासून रोहित पवारांच्या निशाण्यावर आहे. बाकी अदिती तटकरे यांच्या स्पष्टीकरणावर शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांदे यांनी जोरदार हल्लाबोल केला. किती हे लंगड स्पष्टीकरण, लोक दुधखुळे नाहीयेत. प्रदेशाध्यक्षांच्या कार्यक्रमाला काही प्रोटोकॉल असतात, पण रायगडमध्ये तटकरे पार्टी आहे. अजितदादांची पार्टी तुम्ही पुसून टाकली आहे. आता दिलगिरी करून सारवासारव करू नये. बापाच्या चुका झाकायला एका मुलीची कसरत होते याची जाणीव निश्चितपणे आम्हाला आहे, असं म्हणत विकास लवांदे यांनी हे प्रकरण आणखी तापवलंय. त्यापूर्वी लवांदे असंही म्हणाले होते की पक्षांतर्गत ओबीसी विरुद्ध मराठा असा जातीयवाद सुद्धा यांनीच वाढवलाय. सुनील तटकरे यांच्यात हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष प्रफुल्ल पटेल यांना सोबत घेऊन काढावा, किंवा भाजपमध्ये जाण्यासाठी तुम्ही आधीपासूनच तयार आहात तर तुमची 4 चौकट घेऊन तुम्ही जावं, असा हल्लाबोल लवांदे यांनी केला होता. दरम्यान बॅनरवरून अजितदादा किंवा सुनेत्रा पवारांचा फोटो हटवण्याच्या प्रकरणावरून पक्षातील इतर कोणताही वरिष्ठ नेता बोलायला तयार नसल्याचंही पाहायला मिळतंय. त्यामुळे आपल्याच पक्षात सुनेत्रा पवार या एकट्या पडल्यात का? पक्षात नेतृत्वावरून 2 गट तयार झालेत का? की मग पक्षात सुनील तटकरे म्हणतील तीच पूर्व दिशा असेल का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे सुनील तटकरे यांनी आता सर्वच मर्यादा ओलांडल्या असून पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी देखील मागणी अजित पवारांच्या कट्टर समर्थकांकडून केली जाते. तसंच बॅनरवरून पक्षप्रमुखांचे फोटो गायब केल्याच्या प्रकरणावरून सुनील तटकरे यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाहीये आणि माफी देखील मागितलेली नाहीये. त्यामुळे यावरती ते काय बोलतात ते पाहणं आता महत्वाचं असेल. बाकी अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षात सुरू असलेल्या या अंतर्गत संघर्षावर तुम्हाला नक्की काय वाटतं? राष्ट्रवादीचं भविष्य नेमकं काय असेल यावर कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा.